दिवसाची सुरुवात येशूबरोबर. आपल्या जीवनामध्ये किंवा आपण जे जीवन जगत आहोत त्यामध्ये अशा अनेक घटना घडतात किंवा घडलेल्या आहेत की ज्याची उत्तर आपल्याला सापडत नाही. हे असं का घडलं ते आपण शोधू शकत नाही किंवा ते आपल्याला उत्तरं त्याची सापडत नाहीत. आणि काही अशा घटना घडलेल्या आहेत की ज्यांची उत्तरं अजूनही सापडलेली नाही. एखादं चांगल्यापैकी विमान कोसळलं जातं. ते कोसळलं का गेलं हे ते शोधून काढतात, परंतु नक्की त्यामुळे काय झालं होतं हे कधी शोधून काढता येत नाही. टायटॅनिक जहाज संपूर्ण दिशेने सुरक्षित होतं, तरी ते का बुडालं? कशा प्रकारे ते हिम जो कडा होता तो त्याच्यावर आदळून त्याचं नुकसान झालं? उत्तरं सापडली नाहीत किंवा सापडत नाहीत. हिटलरच्या काळामध्ये अनेक लहान मुलांची कत्तल करण्यात आली. हे असं का घडावं? उत्तर सापडत नाही. आणि आपल्या जीवनामध्ये हे अनेक अशी उदाहरणं आहेत. आपल्या पर्सनल जीवनामध्ये आपले उदाहरणं आहेत. मला डॉक्टर व्हायचं होतं, मी इंजिनियर झालो. मला गावातच राहायचं होतं, मला शहरात यावं लागलं. आपल्या जीवनामध्ये अशा काही वेदनादायक घटना घडतात की ज्या का घडल्या ते आपल्याला समजत नाही. अशा बऱ्याच वेळेस अशा गोष्टी आपल्या जीवनामध्ये घडतात. आणि जेव्हा जेव्हा आम्ही त्या शोधण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेस त्या उत्तरापेक्षा शेवटी जास्त प्रश्नच आपल्यासमोर उभे राहतात. इयोबाचं सर्वस्व परमेश्वराने घेतलं आणि त्याची पत्नी आणि त्याच्या मित्रांनी सांगितलं, देव सोडून दे, हे सर्व काही व्यर्थ आहे. परंतु इयोबाने देवाची आशा सोडली नाही. तो म्हणतो, देवाने मला पारखलं आहे. इयोबाने त्या परिस्थितीत सुद्धा देवावर विश्वास ठेवला. आपण सुद्धा एक दिवस देवाच्या समोर जाणार आहोत. त्यावेळेस कुठलेही प्रश्न नसतील, त्यावेळेस कुठलेही उत्तरं नसतील, त्यावेळेस कुठलेही अश्रू नसतील, त्यावेळेस कुठलेही दुःख नसेल. पण देवावर विश्वास ठेवा. आज आमच्या जीवनामध्ये अनेक प्रश्न असतील ज्यांची उत्तरं अजूनही आम्हाला सापडली नाहीत, परंतु तरीही देवावर विश्वास ठेवा, त्याची मदत घ्या. देव तुमच्यावर प्रेम करतो. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे, इयोबाचं पुस्तक, ह्याचा 23वा अध्याय 3रं वचन. जॉब चॅप्टर 23 and verse 3. देव कोठे सापडेल हे मला समजले असते, मी त्याच्या न्यायासनापाशी जाऊन पोचलो असतो तर किती बरे होते. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.